नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या निराधार बांधवांचं म्हणजेच सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जी पेन्शन दिली जाते यामध्ये विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी आहेत. अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी पेन्शन जी आहे ही जमा व्हायला आजपासून सुरुवात झाली आहे. आता लाभार्थ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की जे 1500 रुपये आज त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले हे नक्की कोणत्या महिन्यासाठीचे आहेत आणि जे राहिलेले बाकी महिने आहेत यांचा लाभ कधीपर्यंत जमा होणार. तर याबाबतच आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे महत्त्वाच्या ज्या निराधार योजनेबाबतच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जून महिन्याच्या अनुदानाबाबत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास पेन्शन जे आहे जमा होण्यास आज सुरुवात झाल्याची माहिती ही मिळालेली आहे. तर संपूर्ण अपडेट पाहूयात. सध्या विधवा पेन्शन, ज्येष्ठ नागरिक, श्रावणबाळ, त्याचबरोबर वृद्धापकाळ आणि इतर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याचे मॅसेज येत आहेत. तुम्ही तुमचं बँक खातं तुम्ही जर या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्ही तुमचं बँक खातं SMS पासबुक किंवा ऑनलाईन बँक बॅलन्स नक्की चेक करा, तपासा. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याचं दिसत आहे तर काहींना दोन वेगवेगळे 1500चे व्यवहार दिसत आहेत. अशा प्रकरणांमध्ये मागील 2 महिन्यासाठीचे थकीत अनुदान जे आहे हे लाभार्थ्यांना एकाच वेळी जमा झालेलं आहे. म्हणजे असं म्हणू शकता मे आणि जून महिन्यासाठीचा जो लाभ आहे हा एकाच वेळी जमा झाले असण्याची शक्यता आहे. मात्र हे दोन्ही जे ट्रान्झॅक्शन आहेत कोणत्या महिन्याचे आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. म्हणजे एप्रिल मे सुद्धा असू शकतो, मे जून सुद्धा असू शकतो. कोणताही अजून स्पष्टीकरण शासकीय जे विभाग आहे शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत देण्यात आलेलं नाहीये. मात्र हे दोन्ही ट्रान्झॅक्शन नेमके कोणत्या महिन्याचे आहेत याबाबत अधिकृत माहिती नाहीये. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती जी आहे मिळणार आहे आणि याबाबतची स्पष्टपणे माहिती मिळाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत ही अपडेट आपण पोहोचवणार आहोत. सध्या जुलै महिना सुरू असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की खात्यामध्ये आलेली रक्कम ही जून महिन्याची आहे की जुलै महिन्यासाठीची. याबाबत अधिकृत पडताळणी म्हणजे तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. सॅस पोर्टलवर जेव्हा स्टेटस चेक करायला ऑप्शन येईल तेव्हा तुम्ही पडताळणीनंतरनं चेक करू शकता, स्टेटस चेक करू शकता की कोणत्या महिन्यासाठीचे पेन्शन ही जमा झाले. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची माहिती आहे. सध्या दिव्यांग लाभार्थ्यांचे पैसे अनेक ठिकाणी अद्याप जमा झालेले नाही आहेत कारण त्यांचं अनुदान हे वेगळ्या DBT प्रणालीद्वारे वितरित केलं जात आहे आणि त्यामुळे त्यांनाही लवकर पैसे जमा होण्याची शक्यता आहे. कदाचित याच आठवड्यामध्ये शेवटच्या शनिवारपर्यंत पैसे जे आहे हे जमा होऊ शकतात. तर लाभार्थ्यांना कोणतीही अंतिम मानण्यापूर्वी माहिती जी आहे तुमच्या बँक खात्यातील प्रत्यक्ष जमा झालेली रक्कम चेक करा किती आहे आणि संबंधित विभागाच्या अधिकृत DBT पोर्टलवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. हे कसं चेक करायचं नवीन पोर्टलवर याबाबत एक नवीन व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. जर तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 किंवा 3000 किंवा इतर कोणती रक्कम जमा झाली असेल तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा, तालुका आणि किती रक्कम आले हे जरूर सांगा. त्यामुळे इतर लाभार्थ्यांना सुद्धा त्याच्या भागातील परिस्थिती समजण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने अधिकृत माहिती मिळाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे हे आपण असंच करणार आहोत. तर सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय पेन्शन जमा होते, 2 महिन्यासाठीचे जमा झाले, नक्की कोणत्या महिन्यासाठीचे आले हे माहीत नाहीये. तर याबाबत आपल्याकडे माहिती उपलब्ध झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठीची सुद्धा पेन्शन लवकरच जमा होईल. याबाबतच्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.